हरे नमः। धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी, दीक्षा देव निजो जगतिया, दीक्षा देवी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला, व्यासा प्रति भासला, तो हा गुरु श्री जनार्दनासा, गुरु श्री जनार्दनासा, पाटांगणी शोभला. पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. मैत्रीवाच एवमा विष्कृता शेष गुणकर्मो दयो मुनिम सव्रीड इव तेम सम्राटुकारकमुवाच. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला, सूत शौनकादिकांना आणि मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद चाललेला आहे. ज्याप्रमाणे मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, मनु आणि शतरूपा आपल्या देवहूती नामक कन्येसह कर्दम महर्षींच्या आश्रमात पोहोचले. कर्दम महर्षी नुकतंच अग्निहोत्र करून ध्यानधारणा करून बसलेले होते. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या स्वरूपाचं वर्णन इथं केलेलं आहे. कशा पद्धतीने त्यांना त्यांचं दर्शन झालं हे सांगितलंय. एक साधं जुनं पानं अशा प्रकारचं मळकट वस्त्र होतं आणि शांततेने भगवंताची प्रार्थना चाललेली होती. एवढ्यात राजेसाहेबांचं आगमन झालं. त्यांचा रथ त्यांनी बाजूला सोडला आणि आतमध्ये आले. आतमध्ये आल्याबरोबर मनु म्हणतात, ब्रह्मासृज स्वमुखतो युष्मानात् म परीक्षया. मनु सांगू लागले की आपण प्रत्यक्ष वेदमूर्ती आहात आणि ब्रह्मदेवाच्या मुखापासून आपली उत्पत्ती झालेली आणि त्यामुळं जे वेद ब्रह्मदेवाने मुखामधून प्रगट केले त्या वेदाचं आपण अध्ययन करत आहात. छंदोमय स्तपो विद्या योगयुक्तानलम पठान. आपण योगमार्गी आहात, अलिप्त आहात आणि छंदोमय वेदमय अशा प्रकारचं तपो विद्याने युक्त असलेलं आपलं व्यक्तिमत्व आहे. तेव्हा मी ब्राह्मणाला नमस्कार करतो. असा ब्रह्म ज्ञानी जो ब्राह्मण आहे त्याला मी नमस्कार करतो असं म्हणू म्हणतात. आणि यस्त्वं भगवान प्रीत्या धर्म महारिक्षो हो हो. आणि आपलं दर्शन होणं हे खरोखर अलौकिक आहे. ब्रह्मदेव त्याप्रमाणे भगवान विष्णू यांनी अशाच धर्माचं रक्षण करणाऱ्या ब्राह्मणाला नमस्कार केलेला आहे. त्यामुळं आमचं एक कर्तव्य आहे की आम्ही तुमचं रक्षण केलं पाहिजे. असं म्हटल्यानंतर श्रोतुमर्हसि दीनस्य श्रावतं कृपया मुने. महाराज, आपण आपला या ठिकाणी अग्निहोत्राधिक विधी संपला असेल तर मी आपणाला माझा परिचय करून देतो म्हणून या ठिकाणी परिचय करून दिला. मी कोण आहे हे सांगितलं. हे पहा, मी मनु नावाचा राजा आहे. मला 2 मुलं आहेत, प्रियव्रत आणि उत्तानपाद. आणि ही माझी मुलगी आहे. ही देवहूती माझी पुत्री आहे. आणि ही माझी मुलगी मी एवढ्यासाठी आणलेली आहे की हिला पती शोधण्यासाठी मी निघालेलो होतो. तिच्या इच्छेनुसार तिला तिचा पती मिळावा म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. आणि ही माझी मुलगी अन्विच्छति पतिम युक्तम, ही पतीची इच्छा करणारी आहे. तिने आपल्याला मनाने वरलेलं आहे. आणि त्यामुळं माझी प्रार्थना आहे की आपण सुद्धा माझ्या विनंतीचा स्वीकार करावा आणि माझ्या मुलीचा पत्नी म्हणून स्वीकार करावा. त्या काळामध्ये सुद्धा मुलींना पती निवडण्याचं स्वातंत्र्य होतं हे यातून दिसतं. म्हणजे पती कोणता असावा हे मुलींनी ठरवलेलं आहे. इथं देवहूती सुद्धा मनाने त्यांना आपला पती कोणता असावा हे तिने निश्चित केलेलं होतं. आणि प्राचीन काळात ज्यांना आपण सावित्रीचा उल्लेख करतो, ती सावित्री सुद्धा तिला तिच्या वडिलांनी अश्वघोषांनी
पती निवडण्याचं स्वातंत्र्यच दिलेलं होतं. म्हणजे स्वातंत्र्य नव्हतं अशा प्रकारचा प्रकार नाही. म्हणून तत्प्रतीक्षद्विजागे माम श्रद्धयोपावृतं मया. मी तुम्हाला हात जोडतो आणि माझ्या मुलीचा आपण स्वीकार करावा. ग्रहमेधेषु कर्मसु. आता परिचय करून दिलेला आहे. ही माझी मुलगी ग्रहमेधेषु सगळ्या ग्रहकृत्यामध्ये दक्ष आहे. ही पात्रता होती, हे क्वालिफिकेशन होतं की ती सर्व ग्रहकृत्यामध्ये दक्ष आहे. कारण कोणते सर्टिफिकेट तिला मिळाले ते म्हणतात ग्रहमेधेषु. ग्रह कर्म अर्थात गृहस्थाश्रम धर्माला जे अनुकूल आहे ते करण्यामध्ये ती तत्पर आहे. ती अग्निहोत्र, त्याचप्रमाणे मंत्रतंत्र, त्याचप्रमाणे वैश्वदेव, नैवेद्य या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ती अनुकूल आहे. आणि म्हणून उद्यतस्य हि कामस्य. आपण माझ्या विनंतीचा स्वीकार करावा, त्याला प्रतिवाद करू नये. क्षीयते तद्देश स्फीतम. आणि जो मनाने हात जोडून प्रार्थना करतो त्याची प्रार्थना आपण अयोग्य मानू नये किंवा त्या प्रार्थनेचा अभ्येर करू नये. कारण जर तसं केलं तर अनेकदा असं होतं की आज आपण एखाद्या गोष्टीला नकार देतो पण पुढे आपल्याला मागूनही ती गोष्ट मिळत नाही. अशी घटना घडत असते. म्हणून मी आपल्याला विनंती करतो तेव्हा माझ्या विनंतीचा आपण स्वीकार करा. आणि असं म्हटल्याबरोबर राजा म्हणतात, हे कर्दम महर्षी, मी तिचा हात तुमच्या हातामध्ये देणार आहे. अतस्त्वमुपामपुक्वा कुर्वाण प्रत्ताम प्रतिग्रहाण मे. प्रत्ताम हा माझा, तिचा हात मी तुमच्या हाताला पाणीग्रहण रूपामध्ये तुम्हाला तिचा हात देतो आणि आपण त्याचा स्वीकार करावा. प्रतिग्रहाण आपण दक्षिणा देताना म्हणतात ना, प्रतिगृह्णामी. प्रतिग्रहण, प्रतिगृह्णामी म्हणजे घेतलं. मी तुम्हाला तिचा हात देतो, तुम्ही तो स्वीकारा. असं म्हटल्यानंतर कर्दम महर्षी मोठे हुशार होते. आधीच तर भगवान विष्णूंनी त्यांना सांगितलंच होतं की राजा येणार आहे, राजा त्याची मुलगी तुला देईल. पण इथे तो कुठंच उल्लेख केला नाही काही की नाही मला आधीच सगळं माहिती आहे, काही सांगितलं नाही. याला म्हणतात शहाणपणा. काय बोलावं काय बोलू नये. ऋषी म्हणतात, हे पहा, तुमच्या मुलीबद्दल मला काही सांगू नका. तुमच्या मुलीची मी सगळी चौकशी केली आहे, सगळा शोध घेतलाय. ज्या मुलीबरोबर लग्न करायचंय ती कशी आहे, ती कोणाची आहे, तिचं सौंदर्य कसं आहे, तिचं रूप कसं आहे, तिचं वागणं कसं आहे, तिचं बोलणं कसं आहे, हे सगळ्याचा अभ्यास करून बसलो म्हणे मी. कसं काय ते म्हणतात, कामस्य भूया नरदेवतस्याः. अहो, तुमची मुलगी खरं म्हणजे स्वीकारण्यास योग्यच आहे. कारण या हर्मपृष्ठे मला माहित आहे, मी याचा शोध घेतला. एकदा तुमची मुलगी खेळत खेळत गच्चीवर गेलेली होती आणि या वेळेला पणदंघ्री शोभाम, तिच्या पायामध्ये पैंजण होते, ते छुनछुन वाजत होते. ती अत्यंत शोभिवंत दिसत होती आणि ती चेंडू खेळत होती. चेंडू खेळता 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 आकाशामधून विश्वावसू नावाचा गंधर्व विमानाने चाललेला होता. त्याने तिच्याकडे पाहता क्षणीच त्याच्या विमानासह तो खाली पडला. विश्वावसून्यर्पतद् विमानात विलोक्य संमोहित मूढचेताः. इतकं तिचं सौंदर्य आकर्षित करणार आहे. विश्वावसू सारखा गंधर्व विमानासह खाली पडला. तेव्हा असं तुमच्या मुलीचं सौंदर्य आहे, तुमच्या मुलीचं श्रेष्ठत्व आहे, ते मला ज्ञात आहे. मी त्याचा विचार केलेला आहे आणि म्हणून मी तुमच्या मुलीचं नकार या ठिकाणी देणार नाही, तिचा मी स्वीकार करेन. असं म्हणून त्यावेळेला ब्रह्मदेव बसले होते सत्यलोकामध्ये. त्यांनी एकदम हातामध्ये अक्षता घेतल्या आणि इकडे कर्दम महर्षींनी तिचा हात हातात घेतला. गृह्णामि ते सौभगत्वाय हस्तं मया पत्याजर तिष्ठति यथासा भगो अर्यमा सविता पुरंधीर्मयजन्ता दुर्गार्हपत्याय देवाः. अशा प्रकारचा मंत्र आपल्याला वेदामध्ये सापडतो. तेव्हा मी या मुलीचा पत्नी म्हणून स्वीकार करतो. कशासाठी? गृह्णामि ते,
तिच्यामध्ये गर्भस्थापना करण्यासाठी गृभणामिते सौभगत्वाय हस्तम मया पत्या जर तिष्ठर यथासा भगो अर्यमा सविता पुरंधीर मह्यंता दुर्गार्हपत्याय देवा. मला त्यातून भग ऐश्वर्य प्राप्त होईल, अर्थात माझा संसार चांगला होईल आणि मला मुक्ती कारण होईल. भगो आर्यमा सविता पुरंधीर, सगळ्या प्रकारचे लोक मला प्राप्त होतील. पितरलोक प्राप्त होईल पुढे, कारण पुत्रोत्पत्ती होईल म्हणून पितरलोक. आर्यमा सविता, नंतर सूर्यलोक प्राप्त होईल आणि नंतर ब्रह्मलोक प्राप्त होईल. सविता पुरंधीरमय, पुरंधी म्हणजे पत्नी स्त्री. तेव्हा दुर्गार्हपत्याय देवा, हा हिच्यापासून जी संतती निर्माण होईल ती कल्याणकारक ठरावी म्हणून मी तुमच्या मुलीचा स्वीकार करतो. असं म्हणल्याबरोबर इकडे ब्रह्मदेवाने अक्षता टाकल्या. सावधान. ब्रह्मदेव सगळे लोक म्हणले, महाराज अहो अक्षता कुठे टाकल्या? ते म्हणले, पहिलं लग्न लागलंय जगातलं, तेव्हा माझ्या इच्छेप्रमाणे आता मला आनंद झाला. वैवाहिक विधीनुसार आता इथून पुढे संतती निर्माण होईल. वत्साम मनोरुच पदा स्वसारम कोणानुमन्येत बुधोभियायेत. याप्रमाणे तुमच्या मुलीचा मी हातात घेतला, तिच्याबरोबर आता मी लग्न केलंय. पण म्हणल्याबरोबर राजा थांबला. काय पण हिला संतती झाल्याबरोबर मी इथून निघून जाईल. तिचा संतती होईपर्यंत माझी जबाबदारी. संतती झाली की मी आश्रम सोडून निघून जाईल. मान्य आहे का सांगा? ते म्हणे हो मान्य. अत्तो धर्मान पारमहंस मुख्यान. खरा धर्म कोणता आहे? पारमहंस मुख्यान. परमहंस म्हणजे संन्यास हा खरा धर्म आहे. संसाराचा त्याग हा खरा धर्म आहे. संसाराचा स्वीकार हा खरा धर्म नाहीये. तो धर्मासाठी अनुकूल आहे, धर्मासाठी उपयुक्त आहे. पण खरा धर्म हा गृहस्थाश्रम नंतर संन्यासाश्रम आहे. म्हणून शुक्ल प्रोक्तान बहुमन्ये विहिंस्त्रान. याप्रमाणे मी भगवंताला देखील हेच सांगितलंय. याप्रमाणे प्रजयपतीना प्रतिरेशमय्यम. याप्रमाणे लग्न लागलं. मैत्री म्हणतात, विदुरा आज दशमी असल्यामुळे मुद्दाम आज लग्न लावलं, पुन्हा उद्या एकादशी येते, त्यामुळं सग्र धनवान नियदेव भाषी. यानंतर विदुराला सांगतात मैत्रेय, याप्रमाणे मुनींनी सांगितल्यानंतर मुखेन चेतुर्वे देवहूत्या. देवहूतीला आनंद झाला. ती मंद मंद हसू लागली. आनंद वाटला तिला. हे आपलं लग्न लागलेलं आहे. सोनु ज्ञात्वा व्यवस्थित महिषादुच स्फुटंब. आणि मग योग्य पद्धतीने हा राजाच होता. याने सगळं आंदण त्या ठिकाणी दिलं. वस्त्र, प्रावर्ण, अलंकार, दागिने, वर्षभर पुरेल एवढं धान्य दिलं. त्यांच्याजवळ काय होतं? त्यांच्याजवळ काही नव्हतं. कारण लग्न लागलं त्याच वेळेस त्यांच्याजवळ लंगोटी होती, जुनी पानं वस्त्र होतं. काय होतं यांच्याकडं? म्हणले हे वस्त्र वर्षभर पुरतील एवढे वस्त्र आहेत, प्रावरण आहेत, अलंकार आहेत, दाग आहेत, दागिने आहेत, धान्य आहे, सगळं दिलं. आणि अहो मी मुलीलासाठी देतोय. ही त्या काळात सुद्धा पद्धत होती बरं का, आजच आहे असं नाही. त्या काळात सुद्धा, आज आपण त्याला हुंडा म्हणतो, पण हुंडा म्हणजे काय? मुलीसाठी काही दिलेलं द्रव्य. अर्थात ते मागून घ्यायचं नसतं, त्यासाठी हट्ट आग्रह करायचा नसतो, पण इच्छेने दिलं ते घ्यायचं असतं. कारण तिथे लग्न म्हणजे एका अर्थाने कन्यादान आहे. आणि या कन्यादानाच्या निमित्ताने आपल्याला काही एक पुण्यप्राप्ती होत असते. म्हणून शतरूपा महाराज्ञी होती. ती महाराणी होती. तिने पारिभरान महाधनान, धन दौलत सगळं अर्पण केलं. आणि परिच्छद वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र, प्रावरण, अलंकार, भूषावास हे सगळे दिले. हुंड्याच्या निमित्ताने आंदण दिलं. आणि प्रत्ताम दुहित्रम सम्राट, आणि सम्राटाने आपली मुलगी दिली. आता मुलगी दिली, आपला जीवाचा तुकडा दिला, आता बाकीचे देण्याचं काय महत्व आहे? धन दौलत हे सहज माणूस देतोच. त्याप्रमाणे आता झालं, फळं मुळं खाल्ले, झालं. म्हणलं लग्न लागलं. आता काय, जुन्या काळामध्ये 16 दिवस लग्न चालायचे. नंतर ते 8 दिवसावर आले, नंतर 4 दिवसावर आले, मग ते 1 दिवसावर आलं. आणि आता लग्न लागले की दुसऱ्या क्षणी तिथं कुणीच नसतं. ते म्हणतात आधी धामधूम, मग टामटूम, आणि मग सामसूम, अशी अवस्था आहे. 1 डे मॅरेज. त्याच्यातही
वन डे कशाचं आता, 1 आवर एवढंच राहिलं. काय झालं लग्न, मगाशीच गेले पाहुणे, घंट्यामध्ये, लोकांना वेळच नाही. तसं आता ते म्हणले वा आता झालं लग्न, आता काय आता काय करावं, चला म्हणले परत. मग काय, प्रताम दोहितरम सम्राट मुलीला दिलं आणि तिथून निघाले तर डोळ्यामध्ये अश्रू आले. त्याही वेळेला वर्णन केलेले म्हणजे मनु आणि शतरूपा यांच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटले. बाष्पकला मुहू, पुन्हा मुहू म्हणजे पुन्हा डोळ्यातून पाणी येतच होतं. एकदा पुसलं पुन्हा आलं, पुन्हा डोळ्यातून पाणी पुसलं पुन्हा आलं. हवा अंतःकरणामध्ये मुलीच्या प्रेमाचा कढ आहे तो दाटलेलाच असतो. तो डोळ्यातून प्रवाहित झाला आणि आसिटंदम वत्सेती मुलीला जवळ घेतलं, मुलीला आलिंगन दिलं, तिला तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि आई वडिलांनी आपल्या डोळ्यातल्या अश्रूंनी तिला जणू न्हाऊन घातलं. इतकं डोळ्यातून पाणी आलं की सगळं तिचं अंग, सगळं तिचं डोकं या अश्रुपाताने भिजलं. आणि ते म्हणतात आसीचा दंब वत्सेती नेत्रोद्युतो शिखा, डोक्यापासून पायापर्यंत नुसतं डोळ्यातल्या पाण्याने भिजवून काढलं. आणि नंतर आपल्या या रथातील माणसांना बोलावलं, नौकरांना, चला रथ तयार करा. आणि रथ सिद्ध केला. आता आई वडिलांना रडू यायलं, तिलाही रडू यायलं. आता हे सोडून जायचे, आपल्या मुलीलाच ठेवून जायचे. आता हा पती जो निवडलाय तो कसा आहे मुनी चांगला आहे, पण काय सांगता येते, रागीट आहे, क्रोधी आहे, काय त्याच्या मनाप्रमाणे नाही झालं तर काय करील याची भीतीच वाटत होती. आणि तिलाही वाटलं की आता आई वडिलांना सोडून जायचं, ती एकटं काय राहावं. प्रतस्थे प्रथमारुह्य बसले रथात, मनु आणि शत्रुपा रथात बसले आणि निघाला. रथ निघाला. सर्वांनी एकमेकांना आता येतो परत येतो म्हणून हात जोडले, टाटा केला जुन्या काळातल्या पद्धतीने. त्याप्रमाणे दूरवर जाईपर्यंत राजांचं लक्ष आणि राणीचं लक्ष आश्रमाकडेच होतं. मुलगी सुद्धा दरवाजामध्ये उभे राहून, त्या आश्रमाच्या दरवाजात उभे राहून वाट पाहत होती आपल्या आई वडिलाकडं. रथ चाललेला आहे. ऋषींना त्याचं काहीच नाही. कर्दम ऋषी जे आतमध्ये येऊन बसले ते डोळे झाकून बसले आणि इकडे मुलगी पाहतेच आहे. रथ लांब जाईपर्यंत, धूळ दिसेनाशी होईपर्यंत मुलगी त्याच्याकडे पाहते आणि त्यांचं इकडे लक्ष आहे. ते म्हणतात गीत संस्तुवादित्रे बर्हिष्मती नावाची नगरी आहे मनुची. त्या बर्हिष्मती नगरीमध्ये राजा आला. मुलगी बाहेरच किती वेळ तरी उभी राहिली आणि नंतर घरात आली. इकडे बर्हिष्मती नगरीमध्ये राजा पोहोचला. याला बर्हिष्मती का म्हणतात त्याचं वर्णन टीकाकारांनी केलेलं आहे की वराह परमात्मा जेव्हा प्रगट झाले आणि त्यांनी पृथ्वी जेव्हा आणली त्यावेळेला इथे त्याने आपलं अंग हलवलं आणि त्यातून काही केस बाहेर पडले. बर्ही म्हणजे हे दर्भ बाहेर पडले म्हणजे केस बाहेर पडले आणि त्या केसांनी सगळी पृथ्वी, तो सगळा प्रदेश भरून निघाला म्हणून त्याला बर्हिष्मती असं नाव पडलं. याप्रमाणे कुशाः काशास्त एवासन, 2 प्रकारचे हे असतात, एक कुश आणि एक काश असं वर्णन केलंय. तर कुश आणि काश, तर जे हिरवेगार राहतात त्यांना काश असं म्हणतात आणि बर्ही म्हणजे कुश. याप्रमाणे 2 प्रकारचे असे हे गवत किंवा तृणांकुर प्रगट झाले. आणि कुशकाशमयम बर्ही, 2 प्रकारचे बर्ही असतात, एक कुश नावाचं आणि एक काश नावाचं. तेव्हा त्याचं एका ठिकाणी अंथरूण झालं, त्याचं त्या ठिकाणी सगळीकडे पसरल्यामुळं त्याला बर्हिष्मती असं नाव पडलं. नंतर राजा त्या ठिकाणी राज्य करू लागला. इकडे आता ही मुलगी आली, परत आली. पाहिलं तर काय, पतिराज आपले, तिला वाटलं माझी वाट पाहत असतील. कशाचे, डोळे झाकून बसले होते. हा म्हणले आता हे तर काय, एक तर ओळख नाही, त्यांचं नावही माहित नव्हतं, त्यांना कधी पाहिलंही नव्हतं आणि आता हे तर डोळे झाकून बसले. नवरा बायकोनी बोलायचं, संवाद करायचं ते दिलं सोडून आणि डोळे झाकून आपल्याच नादामध्ये तल्ली म्हणली आता काय बोलावं यांना. बरं बोलावलं किंवा काही उच्चार केला आणि रागवले तर काय करू, यांचा स्वभाव माहित नाही. आणि मैत्रेय म्हणतात विदुरा पितृभ्याम प्रस्थिते साध्वी, इथे शब्द वापरला साध्वी. साध्वी म्हणजे
साधू हा जो शब्द आहे हा पुल्लिंगी आहे आणि साध्वी शब्द स्त्रीलिंगी आहे. ती संतच प्रवृत्तीची होती, संत प्रवृत्तीची, म्हणून साध्वी. ती साध्वी आहे. ती राजाची पुत्री होती पण मनाने अत्यंत निर्मळ होती. साधू सम मन तिचं होतं, अत्यंत प्रांजल मनाची होती. आणि त्यांनी त्याचा शब्द असा वापरलाय, तिची डिग्री दिली आहे, डिग्री, तिचं पात्रता दिली आहे. कोणती? पतिमिंगित कोविदा. कोविद, कोविद म्हणजे काय? आपण म्हणतो ना हा गान कोविद झाला, म्हणजे गाण्यामध्ये कोविद ही एक पदवी असते. संस्कृतमध्ये सुद्धा कोविद ही पदवी असते. कोविद म्हणजे प्रवीण, ज्ञानी, परमोच्च, त्याला कोविद म्हणतात. विद म्हणजे ज्ञान, कोविद म्हणजे विशिष्ट ज्ञान प्राप्त असलेली. ही कोणतं ज्ञान प्राप्त झालेली आहे? ती म्हणतात पतिमिंगित कोविदा, पतीचं मन जाणणारी होती. हाच तिचा अधिकार. पतीचं मन जाणणं ही फार मोठी डिग्री आहे. जिला पतीचं मन जाणता येत नाही ती पत्नी यशस्वी ठरत नाही. जी पतीचं मन जाणते, पतीचा स्वभाव माहीत नाही पण तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये प्रवेश करून, अंतर्मनात प्रवेश करून त्याला अनुकूल जी करून घेते ती खरी पत्नी. म्हणून पितृभ्याम प्रस्थिते साध्वी. आई वडील गेल्यानंतर ती पतिमिंगित कोविदा, ती पती परायण होती, पतिपरायण. जसं आपण म्हणतो की एखाद्या भ प म्हणजे हरिभक्त परायण, हरिभक्ती परायण, तसं इथे ही पतिभक्ती परायण होती. म्हणजे प होती, पतिभक्ती परायण अशी ही पतिमिंगित कोविदा. नित्यम पर्यचरत प्रीत्या भवानी व भवम प्रभुम. भागवतकारांनी जे शब्द वापरले ते फार सूक्ष्म आहेत आणि फार नेमके आहेत. ती पतीचं हृदगत जाणणारी होती, पतीचं इंगित जाणणारी होती आणि नित्यम पर्यचरत प्रीत्या, दररोज सेवा करत होती. परिचर्या म्हणजे सेवा, नित्यम म्हणजे रोज. किती दिवस सेवा करायची माहित नाही. पतीला काय पाहिजे हे पतीने सांगितलंच नाही, ओळखलं पाहिजे. सांगितल्यावर तर कुणी करील हो, सांगितल्यावर तर कुणी काम करील. 3 प्रकारचे लोक असतात. एक सांगकामे, सांगितलं तेवढं करायचे. दुसरे सांगितल्यानंतरही करत नाहीत. आणि तिसरे न सांगता करतात, ते हुशार. जे न सांगता करतात ते ज्ञानी. जे सांगकामे आहेत ते फक्त कामापुरतं करतात, मागचं माहित नाही पुढचंही माहित नाही. तुम्ही सांगितलं ना, केलं. एखाद्याला सांगितलं, काय झालं? एक राजा होता. तो राजा निघाला मृगयेला निघाला. मृगयेला निघाल्यानंतर त्यांनी, तो राजा संस्कृत बोलत होता, त्या राजाने सांगितलं सैंधवम आनय. सैंधवम आनय. सैंधव म्हणजे 2 अर्थ आहेत. सैंधव म्हणजे घोडा आणि सैंधव म्हणजे मीठ. आता प्रधान हे सांगकामी होते. ते म्हणले हो, राजासाहेबांचा आदेश आहे, सैंधव माने, चला मिठाचे पोते घ्या. मिठाचे पोते? हो. ते राजाने मीठ सांगितले आणि मिठाचे पोते आणून ठेवले. राजा म्हणला काय आहे? चिडला. मी काय सांगितलं, तुम्ही काय आणलं? हो म्हणले सैंधव माने. अहो पण मी निघालोय कुठं? मी निघालोय मृगयेला. घोडा मला पाहिजे का मीठ पाहिजे? बरं, चुकलंच म्हणले. मग गेला राजा. नंतर जेवायला बसला. जेवायला बसल्यावर राजाने सांगितलं सैंधव मानय. तेवढ्यात शिपाई आले, त्यांनी घोडा उभा केला. राजा म्हणलं हे काय? म्हणलं तुम्ही, मी जेवायला लागलोय, जेवताना घोडा लागतो का? अहो मला जेव्हा मृगयेला जायचं तेव्हा सैंधव म्हणजे घोडा, पण जेवायला बसल्यावर सैंधव म्हणजे घोडा असतो का? सैंधव म्हणजे मीठ. नाही तुम्हीच सांगितलं ना घोडा आणा, सैंधव म्हणजे घोडा. हो बरोबर आहे, पण त्या वेळेला आता मीठ. याला म्हणतात सांगकामे. काय कोणत्या वेळेला पाहिजे हे आपली बुद्धी चालवायची नाही, याला म्हणतात सांगकामे. तशी ही सांगकामी नव्हती. काय होती? पतिमिंगित कोविदा. पतीचं मन जाणणारी होती, कोणत्या वेळेला काय पाहिजे हे जाणणारी होती. आणि पर्यचरत प्रीत्या, सेवा करणारी होती. आणि ही सेवा सुद्धा कशी बर का? नित्यम, रोज.
एक दिवस केली, दुसऱ्या दिवशी केलीच नाही, तिसऱ्या दिवशी विसरले, चौथ्या दिवशी घसरले, हा प्रकार नाही. मग नित्यम, रोज न चुकता नित्य कर्म म्हणून सेवा करायची. आणि ती सेवा सुद्धा प्रीत्या, प्रेमाने केली पाहिजे. नाही तर काय हो, पतीला पाहिजे का, घ्या. तुम्हाला काय पाहिजे, तांब्या पाहिजे का, घ्या तांब्या. तुम्हाला काय पाणी पाहिजे का, हे पाणी. हो, काहीतरी प्रेमाचा स्पर्श पाहिजे त्याला, का नको. नित्यम पर्यचरत प्रीत्या, या 3 शब्दाने तिचं वागणं सांगितलंय. 3च शब्द वापरलेत, पण 3 शब्दातून तिचं वागणं कसं, तिची नियमशीलता कशी, तिचं प्रेम कसं आणि तिची सेवावृत्ती कशी हे दाखवलं याप्रमाणे. आणि मग उदाहरण दिलंय, भवानी व भवम प्रभुम, भवानी व भवम प्रभुम. उदाहरण कोणाचं दिलंय, लक्ष्मी नारायणाचं नाही दिलं, ब्रह्मा सरस्वतीचं नाही दिलं. कोणाचं दिलंय, भवम प्रभुम. पार्वती आणि शंकर यांचा जसा संसार तसा हिचा संसार होता. का बरं पार्वती शंकराचं कशामुळे उदाहरण दिलं, ते म्हणे त्याचं कारण आहे. अहो, लक्ष्मी आणि विष्णू यांचं उदाहरण देण्याचं कारण नाही, कारण लक्ष्मी म्हणजे तर सर्व संपत्तीची स्वामिनी आहे आणि विष्णू हे तर निरीच्छ आहेत. मग विष्णू आणि लक्ष्मी, लक्ष्मीची अपेक्षा कोणाला नसेल, सगळ्यांनाच असेल. तेव्हा लक्ष्मी विष्णूचा संसार नाही, कारण त्या संसारातून लक्ष्मी विष्णूला कोणता पुत्र झाला सांगा. लक्ष्मी विष्णूला कोणता पुत्र नाही. ब्रह्मा आणि सावित्रीला कोणता आहे, वाणी हिरण्यगर्भ आहे महा, पण त्यांना पुत्र कोणता आहे, नाही. शंकर आणि पार्वतीला मात्र पुत्र आहे. म्हणजे पुत्राची इच्छा या ठिकाणी सांसारिकता दाखवण्यासाठी त्यांनी शिव आणि पार्वती यांचं उदाहरण दिलेलं आहे. आणि शिव पार्वती या दोघांच्या उदाहरणातून हे सांगितलंय की पार्वतीला ती कोणाची मुलगी होती, ती नगाधिराजा, ती हिमालयाची पुत्री होती. हिमालयाची पुत्री पार्वती होती. हिमालय राजा होता आणि त्या राजाची मुलगी होती. तशीच ही देखील मनु नावाच्या राजाची मुलगी होती. म्हणून दोन्हीमध्ये साम्य, दोघींच्या मध्ये साम्य. म्हणून भवानी, ही भवानी त्वत्पाणी ग्रहण परिपाटी फलमिदम. हे भवानी, हे देवी, तू अशा शंकराला वरलस की जो शंकर स्मशानामध्ये राहणार आहे, जो शंकर भूतामध्ये खेळणार आहे, ज्या शंकराने अंगाला भस्म चर्चिलेले आणि जो केवळ ध्यानस्थ बसणार आहे, असा शंकर तू निवडलास. या कुमार संभव नावाच्या काव्यामध्ये, साहित्यामध्ये, नाटकामध्ये कालिदासानी या दोघांचं मोठं सुंदर विवरण केलेलं आहे. ते जर आपण मूळ वाचलं तर लक्षात येईल. जेव्हा पार्वती ही या हिमालयाची पुत्री, हिमालय पर्वताची मुलगी म्हणून पार्वती. पार्वती शब्द कशामुळे झाला, पर्वताची म्हणून पार्वती. ही जेव्हा तपश्चर्येला बसली तेव्हा सगळे तिला म्हणायला लागले, अहो तू कोणाचं ध्यान करतेस. नाही म्हणे, मला शिवपती पाहिजे, मला प्रत्यक्ष शिवाचाच पती म्हणून मी स्वीकार करणार आहे. खूप लोकांनी तिला सांगितलं, अगं काय त्यांच्या नादी कशाला लागतेस, शिव म्हणजे स्मशानात राहणार आहेत, भूतप्रेत घेऊन फिरणार आहेत, अंगाला भस्म लावणार आहेत, तू दुसऱ्या कोणाची उपासना कर, इंद्र चंद्र त्यांची प्रार्थना. ती म्हणे नाही, मला पती पाहिजे तर शिवच पाहिजे. शेवटी शिव शंकर रूप बदलून आले आणि तिला म्हणले, एक बैराग्याचं रूप धारण केलं आणि आले. म्हणजे अगं पार्वती, त्या शंकराच्या काय नादी लागली, त्या शंकराच्या बरोबर लग्न करून तुला काय मिळणार आहे. म्हणले, अहो तो स्वतःच एखादा नग्नपट म्हणजे एखाद्या नग्न फिरणार आहे. बरं, अंगाला वस्त्र घातलं तर एखाद्या व्याघ्र चर्मोत्तरीयांचं व्याघ्र चर्म अंगाला लावतोय, राख फासतोय, भूतखेतात पिशाच्यात राहतोय आणि नुसतं भिक्षा मागतोय. तेव्हा अशा शंकराच्या बरोबर लग्न करण्यापेक्षा तू चांगल्या एखाद्या धनवान माणसाशी लग्न कर. ती आता या ठिकाणी असं आहे, ती म्हणते काहीच बोलत नाही, उत्तरही देत नाही, हो नाही नाही नाही, काहीच उत्तर देत नाही, कारण तिला ते पटत नाही. शेवटी तो म्हणतो, अगं हे बरं दिसेल का, तो बैलावर बसणार आहे
आणि तू हत्तीवर मिरवणारी आहेस. जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा तू हत्तीवर मिरवायला पाहिजे. तो तुला बैलावर बसून फिरविल, हे बरं दिसेल का? आणि तू इतकी कोमल सुंदर राजाची मुलगी आहेस, राजकन्या आहेस, तुझ्या हातामध्ये एवढ्या चांगल्या पाटल्या बांगड्या शोभिवंत दिसतील. त्याच्याऐवजी तुला अस्थि म्हणजे हाडाच्या माळा घालाव्या लागतील, हाडाच्या बांगड्या घालाव्या लागतील. आणि एक भस्म धारण केलेला शंकर तो तुझा हात पकडेल. तुझा एवढा कोमल सुंदर नाजूक हात आणि गोरापान हात तो काळा असलेला शंकर पकडेल. ते बरं दिसेल का? समाजाला तरी बरं दिसेल का? असं म्हणलं की ती उठून निघून जाते. ती म्हणते तुमचा अपमान होऊ नये म्हणून मी इथून निघून चालले. आपल्या मनाला जर एखादी गोष्ट पटत नसेल आणि समोरच्या माणसाचा अपमान व्हायचा नसेल तर आपण तिथून निघून जावं, त्याला उत्तर देऊ नये, मी चालले म्हणजे. आणि मग शंकर आपलं रूप प्रकट करतात. कशामुळं? की तिची परीक्षा पाहिली. तसं भवानी व भवम प्रभूम, निष्ठा पाहिली. हिची निष्ठा कशी होती? कर्दमाशी एक निष्ठ होती. कर्दम हाच पती तिने निवडला होता आणि तो डोळे झाकून बसलेला होता. या असणाऱ्या आदर्श पतिव्रता ही भारतीय गृहिणीत्वाचा हा आदर्श आहे. अस्ति नास्ति ती संतुष्टा सा रमान रमा रमा. असं म्हणतात की शंकर हे दिवसभर फिरतात, भिक्षा मागतात. तथापि भिक्षाटनमेव शंभो. ते म्हणतात अहो ज्याचा पुत्र गणेश आहे, ज्याचा मित्र धनेश आहे, मित्रम धनेशः पुत्रम गणेशः, ज्याचा पुत्र गणेश आहे, मित्र धनेश आहे आणि स्वतः महेश आहे, स्वयं महेश पुत्रम गणेशः, स्वतः महेश आहे, पुत्र गणेश आहे, मित्र धनेश आहे. तथापि भिक्षाटनमेव शंभो. तथापि असं असून सुद्धा शंभू शंकराच्या नशिबी काय? भिक्षा आहे. दिवसभर भिक्षा मागायची आणि संध्याकाळी सोमवार सोडायचा. म्हणून ते म्हणतात केवळ मी ईश्वरेच्छा, ही ईश्वरेच्छा अशी आहे. तेव्हा याप्रमाणे ह्या ईश्वरेच्छेचा विचार या ठिकाणी केलेला आहे. ते म्हणतात अशी ही पार्वती सारखी एकनिष्ठ असलेली आणि अहो धनवान पतीची तर कुणी इच्छा करेल, पण निर्धन असणारा हा पती, निर्धन, तिला कशाची इच्छा नाही. लंकेची पार्वती म्हणतो ना आपण, काहीच अंगावर दाग दागिने नाहीयेत तरी सुद्धा आनंदी आहे. का? तर आनंद हा शेवटी पतीच्या निष्ठेचा आहे, पतीवरच्या सेवेचा आहे. आणि अशा पद्धतीने ते म्हणतात की आदर्श पतिव्रता ही अस्ति नास्ति ती संतुष्टा. आहे काय आणि नाही काय, घरात काही असलं काय आणि नसलं काय, संतुष्टता हा पत्नीचा धर्म आहे म्हणे. घरात काही असो नाही तर नसो पण मन संतुष्ट ठेवा. आणि याचं उदाहरण म्हणून त्यांनी सांगितलंय, एकदा वसिष्ठ ऋषी, हे वसिष्ठ आणि अरुंधती यांची जोडी देखील प्रसिद्ध आहे. म्हणून लग्नामध्ये अरुंधती दाखवतात. आजकाल मुलांना मुलींना माहीतच नसतं अरुंधती का दाखवतात. अरुंधती यासाठी दाखवतात ब्राह्मण की ही पहा त्या वसिष्ठाच्या अरुंधती नावाच्या पत्नीनं त्यांची कशी सेवा केली ते पहा, तसं तू संसारात राहा हे सांगायचं असतं. आणि मग सप्तपदी वगैरे आपण करतो. आधी अरुंधती दाखवतो. ही अरुंधती जी होती ती वसिष्ठाची पत्नी होती. आणि एकदा तिथं त्या काळामध्ये दुष्काळ पडला म्हणून वसिष्ठ ऋषी हे काहीतरी आम्ही फळं मुळं आणतो, बरेच दिवस झाले आपण उपाशी आहेत म्हणून गेले. एवढ्यात शंकर रूप बदलून आले. म्हणजे हिच्याजवळ आता काहीच नाहीये, ही काय भिक्षा देते बघू बरं. म्हणून आले शंकर, रूप पालटून आले. ओम भवते भिक्षां देही म्हणून तिच्या दारात उभे राहिले. आता घरात तर काहीच नव्हतं, अहो एक दाणाही वाढायला नव्हता. म्हणले काय आता काय वाढू, काय वाढू म्हटल्याबरोबर विचार केला. ती म्हणली महाराज बसा, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा. आता प्रश्न विचार म्हणून ते बसले. आणि मग यांची तत्वचर्चा सुरू झाली अरुंधतीची. अरुंधतीची त्या शंकर बदललेल्या रूपाचा जो एक सामान्य परंतु भिक्षा मागणारा म्हणून त्यांनी रूप पालटलं होतं, त्याच्याबरोबर चर्चा सुरू झाली. ती म्हणे भिक्षा, ती म्हणे वाढते ना, एवढी चर्चा होऊ द्या मग भिक्षा वाढते. आणि तिने काही नाही, एक लोखंडाचे चणे होते, लोखंडाचे तुकडे होते, ते पाण्यामध्ये टाकले आणि शिजायला ठेवले. आता लोखंड शिजत असतं काय,
ठेवले तसेच. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 8-10 दिवस झाले, यांची चर्चा चालूच राहिली. शेवटी 8-10 दिवसानंतर वसिष्ठ ऋषी आले. वसिष्ठ ऋषी आल्यानंतर त्यांनी जे काय आणलंय ते ठेवलं आणि मग ही आतमध्ये गेली. आतमध्ये गेल्याबरोबर हा जो बैरागी होता तो म्हणला, ही भिक्षा देणार आहे म्हणले, 8-10 दिवस झाले अजून भिक्षा दिली. ती म्हणली, देते ना, हे काय, मी बोरं टाकलेत म्हणले शिजायला, ते बोरं तुम्हाला देते. आतमध्ये गेली. याने आणलेलं काही एक द्रव्य, काही फलमुलं होते, ती पदरात टाकली. ते म्हणे, का ग 8 दिवस तुम्हाला का नाही दिलं हे? ती म्हणे, अहो शिजायला टाकले होते. म्हणले, काय शिजायला टाकले होते, दाखव. तर ते म्हणे, अहो लोखंडाचे चणे शिजायला टाकले होते. मग ते शिजले काय? ते म्हणले, अहो पण नाही तरी कसं म्हणू, तुम्ही भिक्षा मागायला आला तर मी नाही म्हणणार नाही, आणि आहे म्हणायचं तर द्यायला काही नाही. मग अशा पेचात सापडल्यावर काय करावं? अशी ही या ठिकाणी एक, ज्याला आपण धर्माच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्या दृष्टिकोनातून एक आपत्ती कोसळली. ही इष्टापत्ती म्हणा, शृंगापत्ती म्हणा, ही अशी आपत्ती कोसळली. तर काय करायचं? मग त्यांनी मार्ग काढला. म्हणून मी मार्ग काढला म्हणे त्याच्यात, की तुम्हाला नाही म्हणले नाही, होय म्हणले नाही, चर्चेमध्ये गुंतून ठेवलं. आता हे दिल्याबरोबर महादेवाने आपलं रूप प्रगट केलं. म्हणले, वागवा, खरोखर अरुंधती तू शहाणी आहेस, हुशार आहे, ज्ञानी आहेस. आणि तू ज्याच्यामध्ये आता हे चणे ठेवले होते ना, ते चणे लोखंडाचे होते. आता इथे एक तीर्थ निर्माण होईल, या तीर्थामध्ये काही टाका ते शिजेल. त्याला बदरी पाचक तीर्थ असं म्हणतात. ते आजही आपल्याला पाहायला मिळतं. त्याप्रमाणे बदरी पाचक तीर्थ त्याने निर्माण केलं. तेव्हा अशा पद्धतीने आजही तिथे उकळलेलं गंधक आहे तिथे सगळं, तेव्हा उकळलेलं पाण्याचंच ते तीर्थ आहे. अशा पद्धतीने भवानी व भवम प्रभू, तेव्हा भवानी ही पार्वती आपल्या शंकराशी जशी एकनिष्ठ आहे, त्याप्रमाणे एकनिष्ठपणाने तिने सेवा केलेली आहे. नित्यम पर्यचरत प्रीत्या भवानी व भवम प्रभुम, याप्रमाणे कशी सेवा केली त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. विश्रंभेण आत्मशौचेन विश्रंभ, अत्यंत नम्रपणाने ती सेवा करत होती. स्वतःच्या सगळ्या प्रकारच्या इच्छा, आकांक्षा, वासना या सगळ्या तिने अंतःकरणामध्ये बंद करून ठेवल्या होत्या. काही प्रगट करायचं नाही, मनातली कोणतीच इच्छा प्रगट करायची नाही. अत्यंत प्रेमाने, दक्षत्वाने सेवा करायची. आत्मशौचेन, आत्मशौच म्हणजे शुद्धी, आत्मशुद्धी. मन स्वच्छ केलं. राग, द्वेष, मत्सर, क्रोध काही मनामध्ये ठेवलं नाही. आणि गौरवेण दमेनच, गौरव म्हणजे गुरुत्व, मोठेपणा. आपल्या मनामध्ये भगवंताबद्दल, पतीबद्दलचा मोठेपणा ठेवला. आणि दम अर्थात शम, दम या ज्या सात्विक गुणांचा आविष्कार आहे तो तिने आपल्यामध्ये आत्मसात केला. शम, दम, तितिक्षा, त्याचप्रमाणे शांती, श्रद्धा या सगळ्या गुणांचं तिने आपल्या अंतःकरणामध्ये साठा करून सर्व प्रकारच्या प्रेमाने ही सेवा करत होती. शुश्रूषया सौहृदेन, शुश्रूषा करत होती. सौहृद म्हणजे प्रेम, अंतःकरणातल्या ओलाव्याने तिने या ठिकाणी सेवा करावी आणि वाणी गोड ठेवावी. आता हे ती करत होती हे लिहिलंय, पण त्याचा अर्थ असा आहे की आपणही असं करावं ही ती सूचना आहे. सौहृदेन आणि वाचा मधुरयाच भो हो, अत्यंत गोड वाणीनं, गोड भाषेनी. ही गोड भाषा कशी असावी त्यांनी वर्णन केलेलं आहे की पतीचा विश्वास प्राप्त करणारी असावी. पतीला आपल्याबद्दल प्रेम वाटावं, विश्वास वाटावा, त्याचप्रमाणे आपल्याबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी. अहो ज्यांची कधी ओळखच नाही, कधी एकमेकाशी बोललंही नाही, मग आकर्षण कसं निर्माण होईल, प्रेम कसं निर्माण होईल? तर आपल्या भाषेने. असं म्हणतात, कागा किसी का धन हरे, कोयल किसी को देत. अहो कावळा काय तुमचं पैसे नेतो काय? आला कावळा तुमचे काय पैसे नेले? आणि कोकिळा काय तुम्हाला धन संपत्ती देते का? मग कावळा आला की आपण त्याला हाकलतो आणि कोकिळेचं गाणं ऐकतो. कशामुळे? ते म्हणतात कागा किसी का धन हरे,
कोयल किसी को देत मधुर वचन सुनाय के जग अपना करले. आपण गोड भाषा वापरली म्हणजे जग आपलं सोबतं. आपण जर तिरस्कार केला, कडू बोललो, कठोर बोललो तर लोक लांब जातात. लोक जवळ कधी येतील तर प्रेमाने लोक जवळ येतात. म्हणून ते म्हणतात की आपण कसं वागलं पाहिजे, आपलं वागणं कसं असलं पाहिजे. ते म्हणतात की मधुर वचन योगे विश्व विश्वास पावे. मधुर वचनाने सगळं जग विश्वास पात्र होतं. मधुर वचन योगे विश्व विश्वास पावे. मधुर वचन योगे वैरी ते आप्त भावे. वैरी सुद्धा तुमचा आप्त होऊ शकतो, पण गोड बोला. आणि मधुर वचन योगे डुल्लती मत्त हस्ती. मधुर वचन योगे काय कार्ये न होती. मधुर बोलण्याने कोणतं काम होणार नाही, अर्थात सगळेच कामं होती. सगळेच कामं गोड बोलण्याने होतात. पण ही गोड भाषा वरवरची नको. मात्र वरवर गोड बोलायचं आणि आतमध्ये कडूपणा ठेवायचा. ते म्हणतात ना की वरवर मृदंगो मुखलेपेन करोति मधुर ध्वनिम. मृदंगाला ते कणिक लावतात, मुखलेप कणिक लावतात. मृदंग चांगला वाजतो. नुसतं मुखलेपाने वरवरपणाने गोड बोलू नका. केवळ मुख में राम बगल में छुरी असं नको. वरवर गोड बोलायचं आणि अंतःकरणामध्ये हा द्वेष ठेवायचा. तर दोन्ही बाजूनी गोड असलं पाहिजे. अंतःकरणपूर्वक गोडी, आपली परिपूर्ण गोडी आपल्यामध्ये असली पाहिजे. बाहेर आणि आत दोन्ही बाजूनी परिपक्वता आपल्या मनाची असेल तरी गोडी प्राप्त होते. याप्रमाणे ते म्हणतात आपण वरवरचा स्वार्थीपणाने बोलू नये. केवळ मधुर गोड बोलणं म्हणजे वरवरचं नसलं पाहिजे. जसं आपण म्हणतो की केवळ वरवर बाह्यातकारी गोड बोलायचं आणि आतमध्ये मात्र अंतःकरणामध्ये द्वेष ठेवायचा, याला गोड म्हणत नाही. या दृष्टीने ते म्हणतात मधु मधुरात वगिरा. तुझी वाणी फार गोड आहे म्हणे, पण तुझी वाणी गोड आहे, पण आतमध्ये मात्र त्या गोडीच्या आत केवळ तीव्र क्षुरधारा आहे. क्षुर म्हणजे तलवार किंवा चाकू. किंवा चाकूची धारा जशी कापणारी असते तशी कापणारी वृत्ती असता कामा नये. वरवर गोड आणि आतून क्षुरधारा. वचन हे क्षुरधारासारखं नसलं पाहिजे. याप्रमाणे अशी ही तेजियाम समतोषयत विसृज्य कामम दंभंच. सगळे इच्छा सोडून दिलेल्या होत्या. सगळ्या इच्छा सोडून दिल्या. मनात मी एवढी राजाची मुलगी आहे आणि मला काय इथं सेवा करायला लावली. माझ्या हाताखाली तर किती सेवक होते, किती दासदासी होते आणि इथं मला सेवा करावं लागते असंही वाटलं नाही तिला. तसं म्हणली नाही, रागराग केला नाही, अत्यंत प्रेमाने वागत होती. दंभ सोडला होता, द्वेष सोडला होता, मत्सर सोडला होता आणि मदही सोडला होता. अप्रमत्तो त्यदा नित्यम. अप्रमत्तता, प्रमत्त म्हणजे उन्मत्तपणा. हा उन्मत्तपणा मनात नव्हता. आणि केवळ तेजयाम समतोषयत. तेजयाम म्हणजे तेजस्वी असणाऱ्या अग्नीसारखे पावक रूप असलेले ऋषी, त्यांना सुद्धा अंतःकरणात आनंदच वाटला पाहिजे. ते जरी आपली स्तुती करत नसे, आपल्याला आज काय वाटतं, थोडं काही केलं की स्तुती करावी, थोडं काही केलं की वाहवा करावी. जुन्या काळातले लोक स्तुतीच करत नव्हते, वाहवाच करत नव्हते. कितीही असू द्या, आपल्या मुलाचं कौतुक कधीच करत नव्हते. तोंडावर बरं का, बाहेर करतील लोकांना, तोंडावर नव्हते करत. असं म्हणतात की एक राजा होता आणि त्या राजाचा एक मुलगा होता. तो मुलगा इतका हुशार, ज्ञानी निघाला, खूप सर्व विद्येमध्ये प्रवीण, पण वडील मात्र कधी स्तुती करत नव्हते त्याची. आई म्हणली का हो, तुम्ही कधीच त्याला चांगलं म्हणत नाही, त्याचे दोषच काढता. ते म्हणे असू दे, माझ्यापेक्षा तो चांगला व्हावा असं मला वाटतं. म्हणे सगळं जग त्याची स्तुती करू द्या, पण त्याच्यामध्ये थोडा जरी दोष राहिला तरी तो उणेपणा मलाही. म्हणून आता या मुलाला असं वाटलं की का आपले वडील आपल्याला कधी चांगलं म्हणत नाही, एकदा वडिलालाच ठार मारावं. म्हणून हा वरती जाऊन बसला एका खिडकीमध्ये, झरोक्यामध्ये,
आणि आई वडील बोलत असताना एक दगड घेतला आणि आता हा दगड त्यांना मारणार एवढ्या त्या दोघांचं बोलणं त्याने ऐकलं. तो म्हणला, अगं मला सुद्धा माझ्या मुलाबद्दल किती आदर वाटतो, तो किती चांगला आहे मला माहित आहे. या देशामध्ये त्याला चांगलं म्हणतात, त्याला बाजूचे लोक चांगलं म्हणतात, नातेवाईक चांगलं म्हणतात, तूही चांगलं म्हणतेस, मी सुद्धा त्याला चांगलं म्हणतो. पण तो परिपूर्ण जोपर्यंत चांगला होणार नाही तोपर्यंत मी स्तुती करणार नाही. कारण स्तुती केल्याने माणसं पाघळतात. स्तुती केली म्हणजे काय होतं, माणसाची प्रगती कमी होते आणि त्याची प्रगती वाढावी म्हणून मी त्याची स्तुती करत नाही तोंडावर. असं म्हणल्याबरोबर त्याला पश्चाताप झाला म्हणे आणि तो परत आला आई वडिलाच्या पाया पडला. चुकलं माझं, मी आज तुम्हाला ठार मारणार होतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की खरा जो कुशल, खरा जो आपल्या हितैषी असतो, हित करणारा असतो, तो कधीच तुमची तोंडावर स्तुती करत नाही. तसं या कर्दम ऋषीच्या अंतःकरणात तिच्याबद्दल प्रेम निर्माण झालं, पण स्तुती ते करत नव्हते. का? बघू द्या काय करते, कसे वागते बघू द्या. याप्रमाणे तेजियाम समतोषयत, अशा तेजस्वी माणसाला प्रसन्नता त्यांची प्राप्त करून घेण्यासाठी जे जे करायचं ते हिने केलं. आणि मग सवय देवर्षभरी असता मानवी समनुव्रताम, मानवी समनुव्रताम, या ठिकाणी ही अत्यंत अनुकूल वातावरण त्यांच्या पतीच्या मनाशी आपण जुळवून घेतलं पाहिजे. पती कसे, त्यांचा स्वभाव कसा आहे यासाठी त्यांना संतुष्ट करण्यासाठी तिने सगळ्या प्रकारच्या त्यांची नम्रता स्वीकारून, त्यांची सेवा वृत्ती स्वीकारून, त्यांच्याबरोबर जे पाहिजे ते त्यांना आणून दिलेलं आहे. दैवात गरी असे पत्युराशा साना महाशिषा काले नभुजाक्षाम कर्षणम ब्रह्मचर्या. या भागवतकार म्हणतात, किती दिवस सेवा केली हो? 1 दिवस 2 दिवस 3 दिवस, कंटाळून गेली असेल. अहो म्हणले 6 महिने सेवाच करत होती, काही बोलली नाही, चालली नाही, त्या तोही बोलला नाही, ही बोलली नाही, मात्र दररोज सेवा चालली होती. कालेन भूयसा क्षामाम, किती काळ निघून गेला, कृश झाली, कृश. लग्न झालं तेव्हा चांगली धष्टपुष्ट होती म्हणे. राजाच्या घरचं पंचपक्वान्न खाल्लेलं होतं आणि आता 6 महिन्याच्या काळात सगळं अंग शिणून गेलं. व्रत करचर्या, व्रत हे व्रतच करत होती ती. 1 दिवसाचं व्रत होतं काय हे? 6 महिन्याचं व्रत केलं तिने. क्षामाम, कृश झाली, व्रताने कर्षित झाली, हाडं बरगड्या दिसू लागल्या आणि तिच्या चेहऱ्यावरची जी सुरुवातीला प्रसन्नता होती ती प्रसन्नता जरी कायम राहिली तरी सुद्धा तिचं सौंदर्य कमी वाटू लागलं. सौंदर्यशीलता, सुंदरता कमी झाली. व्रताने ती एकदम क्षीण झाली. आणि एके दिवशी या ऋषींनी हळू डोळे किलकिले वर करून बघितलं आणि म्हणले, अरे हिच्याबरोबर आपण लग्न केलं तेव्हा कशी सुंदर दिसत होती, धष्टपुष्ट होती, आणि हीच माझी पत्नी आहे का? इतक्या दिवसांनी मी तिला बघतोय. व्रताने सगळं शरीर थकून गेलेलं, अंग मळकं झालेलं. त्याचप्रमाणे त्याचे गुरु होते त्रिलोचन. आणि त्या त्रिलोचन गुरु हे जे होते त्यांनी वाचस्पती मिश्र नावाचे जे महान ऋषी होते त्यांचं लग्न झालं एकदा. आणि त्यांनी शांकर भाष्यावर टीका लिहिण्यासाठी घेतली. लग्न झालं या वाचस्पती मिश्रांचं. हे मिथिलेचे रहिवासी होते.
गुरु त्याचे त्रिलोचन होते. या वाचस्पती मिश्राचे गुरु त्रिलोचन. आणि मिथिला नगरामध्ये नृग नावाचा राजा होता. त्या ठिकाणी हे राहत होते. ज्यांचं लग्न झालं, लग्न झाल्याबरोबर आता लग्न झालं की त्यांचं लेखन चाललेलंच होतं. हे शांकर भाष्यावर भामती प्रकाश नावाचं लेखन त्यांनी केलेलं आहे. तेव्हा हे लिहित असताना शांकर भाष्यावर हे टीका करत होते. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस असे अनेक दिवस झाले, वर्ष झालं, आणि रोज फक्त खाली बघून लिहायचंच. संध्याकाळ झाली की कोणीतरी दिवा लावायचं, आणि ते पाहतच नव्हते कोणी दिवा लावला, पाहतच नाही. रात्री पुन्हा लिहायचं. याप्रमाणे इतके दिवस झाले. एके दिवशी त्यांनी लेखन संपवलं आणि आपला टाक खाली, बोरू, जुन्या काळात बोरू असे, बोरू असा खाली ठेवला आणि बघितलं. आणि त्या मुलीला विचारलं, तुम्ही कोण? ती म्हणली, महाराज आपलं लग्न झालंय, मी तुमची पत्नी आहे. वाचस्पती मिश्राला ती म्हणाली, मी तुमची पत्नी आहे. असं म्हणल्यावर ती म्हणले, पत्नी? लग्न कधी झालं? म्हणजे महाराज जसं लग्न झालं ना तसं तुम्ही लिहायला लागलात. असं म्हणल्यावर तिचं नाव होतं भामती. आणि मग त्यांनी सांगितलं, माझ्या या ग्रंथाला आता इथून तुझं नाव मी देतो, कारण तू जर नसतीस तर हा दिवा कोणी लावला असता आणि मला रात्री कसं दिसलं असतं. म्हणून इतक्या दिवसात तू शब्द काढला नाहीस, मला लिहायला मदत केली. म्हणून जसं आज आपण पुस्तकामध्ये बायकोचे नाव लिहितो, मदत केली, काहीच मदत केलेली नसती, पण मदत केली म्हणून लिहावं लागतं. तसं इथे या त्याने मात्र तसं नाही केलं. भामती प्रकाश असं नाव लिहिलं. का? तर तू भामती आहेस आणि तू मती म्हणजे बुद्धी. तू खऱ्या अर्थानं भा म्हणजे प्रकाश. तू माझ्या बुद्धीला प्रकाशित केलंस, म्हणून या ठिकाणी तुझं नाव मी या टीकेला देतो. म्हणून भामती प्रकाश नावाची टीका लिहिली. याच प्रकारे ते आता कर्दम ऋषी बोलायला त्या ठिकाणी त्यांनी डोळे उघडले आणि ते म्हणाले, हे देवहूती, तुष्टोऽहमद्य, मी तुझ्या या सेवेने प्रसन्न झालो. तुष्टोऽहमद्य तव मान विमानदायाः शुश्रूषया परमया परया च भक्त्या. तुझ्या शुश्रूषेने, तुझ्या प्रेमाने, तुझ्या भक्तीने, तुझ्या सेवेने आणि तू जितकं तन्मयतेने माझ्या निष्ठेवर सेवा केलीस, निष्ठेने, त्याने मी प्रसन्न झालो. तू स्वतःच्या सुखाचा त्याग केलास. अगं काय तुझी चर्या झाली, काय तुझं रूप झालंय, काय तुझे केस आहेत. त्यावेळेला लग्न झालं तेव्हा कसे होते आणि आज कसे. यो देहिनामयमती व सुरत स्वदेहो. अहो तुझ्या देहाचा विचार केला नाहीस तू, आणि माझ्या या तपश्चर्येमध्ये तू सहाय्य केलंस, मला मदत केलीस, मी तुझ्यावर प्रसन्न झालो. सांग बरं तुला काय पाहिजे, तुझ्या सगळ्या इच्छा मला समोर सांग, त्या सगळ्या इच्छा मी आता परिपूर्ण करीन. असं म्हटल्याबरोबर आता ही देवहूती काय इच्छा प्रगट करील आणि तिच्या इच्छा या ठिकाणी ते कसे परिपूर्ण करतील, हा सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात. हरे नमः. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. सीताकांत स्मरण जय.